नमस्कार मित्रांनो, रेल्वेमार्फत ग्रुप डी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या ठिकाणी कुठलीही तुमची परीक्षा होणार नाही। तुमची या ठिकाणी मित्रांनो कशी निवड होणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहेत, कुठली पदं आहेत, त्याची सविस्तर माहिती आपण पाहूयात। तर बघा मित्रांनो, रेल्वे भरती कक्ष जे आहे, ज्याला आपण RRC असं म्हणतो मित्रांनो, तर RRC मार्फत मित्रांनो RRCNR म्हणजे नॉर्थर्न रेल्वे मार्फत ही जाहिरात आलेली आहे। परमनंट जॉब या ठिकाणी असणार आहे। पाहू शकता इथं ग्रुप डी च्या पोस्ट आहेत मित्रांनो। ओपन मार्केट ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे नॉर्थर्न रेल्वे साठी। परंतु ह्या जागा ज्या आहेत मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला स्पोर्ट तुमच्याकडे कुठला तरी असणं गरजेचं आहे। स्पोर्ट्स असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तुमची परीक्षा होत नाही, तुमचे स्पोर्ट ट्रायल मित्रांनो त्या स्पोर्टची ट्रायल घेतली जाणार आहे आणि त्यावरून तुमचं सिलेक्शन होणार आहे। तुम्हाला पेमेंट देखील 7व्या वेतन आयोगानुसार भेटणार आहे। तर कुठले कुठले स्पोर्ट्स आहेत त्या ठिकाणी लिस्ट दिलेली पहा त्यांनी, त्यानुसार आपण सर्व माहिती पाहूयात। तर ग्रुप डी ची पोस्ट असणार आहे। ग्रुप डी मध्ये मित्रांनो परमनंट जॉब या ठिकाणी होतोय हा। याच्यासाठी ही जाहिरात आलेली लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत पहा। या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी हा त्यांचा RRCचा या ठिकाणी ॲप्लिकेशन पोर्टल आहे। इथूनच तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन देखील करायचे आहेत। तर बघा कुठले कुठले स्पोर्ट्स याच्यामध्ये आहेत मित्रांनो। फुटबॉल मेन यांच्यासाठी मित्रांनो 5 जागा असणार आहेत। इव्हेंट्स, प्लेइंग आणि पोझिशन, त्यानंतर सेंटर फॉरवर्ड, सेंट्रल हाफ, स्टॉपर, लेफ्ट आउट, स्ट्रायकर हे त्याच्यामधले प्रकार आहेत मित्रांनो फुटबॉलमधले। तर फुटबॉलसाठी 5 जागा आहेत फुटबॉल मेनसाठी। त्यानंतर वेट लिफ्टिंग मेनसाठी मित्रांनो या ठिकाणी 120 109 kg दिलेले पहा, 2 जागा आहेत त्यासाठी। त्यानंतर ॲथलेटिक्स वुमेनसाठी मित्रांनो 400 मीटरसाठी या ठिकाणी आहे, 2 जागा असणार आहेत। त्यानंतर ॲथलेटिक्स मेनसाठी देखील पाहू शकता 6 वॅकेन्सी टोटल भरले जात आहेत, ज्यामध्ये 5000 मीटरपासून त्या ठिकाणी मित्रांनो 10000 मीटर पर्यंत ॲथलेटिक्सच्या या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो इथं डिव्हिजन दिलेले पहा, हे डिव्हिजनचे कोड दिलेले, त्या कुठल्या कुठल्या डिव्हिजनला जागा आहेत त्याची माहिती दिलेली आहे पाहू शकता या ठिकाणी। त्यानंतर बॉक्सिंगसाठी देखील 3 जागा आहेत मित्रांनो। त्यानंतर बॉक्सिंग मेन आणि वुमेन दोघांसाठी या ठिकाणी आहेत। बॉक्सिंग मेनसाठी 3, बॉक्सिंग वुमेनसाठी 1 जागा आहे। त्यानंतर पहा स्विमिंगसाठी देखील मेन ॲक्वेटिक्स मेनसाठी जागा आहेत स्विमिंगमध्ये, त्यासाठी 3 वॅकेन्सी या ठिकाणी आहेत। त्यानंतर टेबल टेनिस मेनसाठी 2 वॅकेन्सी आहेत। हॉकी मेनसाठी 4 आहेत। हॉकी वुमेनसाठी देखील 1 वॅकेन्सी आहे। बॅडमिंटन मेनसाठी मित्रांनो 4 वॅकेन्सी आहेत। कबड्डी वुमेन कॅन्डिडेटसाठी मित्रांनो 1 जागा या ठिकाणी आहे। कबड्डी पाहू शकता, कबड्डी मेनसाठी देखील मित्रांनो 1 जागा आहे। याच्यामध्ये रायडर आणि राईट कॉर्नरसाठी वॅकेन्सी आहेत। त्यानंतर रेसलिंगसाठी मेनसाठी मित्रांनो या ठिकाणी 1 जागा आहे। त्यानंतर रेसलिंग वुमेनसाठी मित्रांनो 1 जागा आहे आणि चेस मेनसाठी 1 जागा ठेवण्यात आलेली आहे। टोटल 38 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत। तर तुम्ही अप्लाय करू शकतात। रेल्वेमध्ये डायरेक्टली तुम्हाला हा जॉब भेटतोय। त्याच्यानंतर पहा एज लिमिट 18 ते 25 वर्ष ठेवलेलं आहे मित्रांनो। एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार नाही आहे। मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं आपण मित्रांनो तर 10th पास असणार आहे। 10th पास तुमचं या ठिकाणी असणं गरजेचं आहे। मिनिमम तेवढं क्वालिफिकेशन पाहिजे। त्यानंतर मग तुमच्याकडे तो स्पोर्ट्स पाहिजे, स्पोर्ट्स सर्टिफिकेट वगैरे त्यानुसार पाहिजे। ज्याच्यामध्ये पहा रिप्रेझेंटेटेड टू द कंट्री इन एनी ऑफ द कॅटेगरी C चॅम्पियनशिप किंवा इव्हेंट्स किंवा ॲटलिस्ट 3rd पोझिशन इन फेडरेशन कप चॅम्पियनशिप तरी असेल तरी चालेल, सिनियर कॅटेगरी किंवा रिप्रेझेंटेटेड स्टेट ऑफ इक्वायलेंट युनिट एक्सेप्ट इन मॅरेथॉन अँड क्रॉस कंट्री विथ ॲटलिस्ट 4th पोझिशन इन सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप ओनली। तर त्याचे या ठिकाणी क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे। आता मित्रांनो ही जी ग्रुप डी ची पोस्ट भरली जात आहेत याच्यासाठी तुमचं सिलेक्शन वगैरे कसं होणार आहे प्रत्येक पोस्ट वाईज त्यांनी दिलेलं आहे पहा। त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फीज किती असेल पहा। SC ST वुमेन कॅन्डिडेट यांच्यासाठी या ठिकाणी मायनॉरिटीज कॅन्डिडेट्स यांच्यासाठी 250 रुपये फीज आहे फक्त आणि बाकी सर्व कॅन्डिडेटसाठी 500 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे। तर बाकी अजून डिटेलमध्ये सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्हाला या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल, तिथून तुम्ही पाहू शकतात। याबद्दल अजून काही प्रश्न तुमचे असतील तर कमेंटमध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।